काल माझ्याशी एक मोठी गंमत झाली. कामावून सुटलो आणि घरी येत होतो. मध्यंतरी एक असा वयस्कर बाबा भेटला. वयस्कर म्हणजे थोडं बऱ्यापैकी होता. मला हात दिला, म्हणे भाऊ गाडी थांबवा. थांबवली मी गाडी. तर बाबा बसले गाडीवर बसलो. मग मी चालू तर निघलो. म्हणलं कुठं जायचं? तर म्हणे मला पातळी फाटावर जायचं. म्हणलं ठीक आहे. मग बाबा लागले गप्पा मारायला माझ्याशी. कुठले काय असं तसं, इकडचं तिकडचं, कुठं कामाला आहे असं तसं केली बाबानं चौकशी माझी. मी सांगितलं बाबा मी इथं अशा ठिकाणी काम करतोय असं तसं. आणि मग पातळी फाटा आला. बाबा म्हणे साईडला घ्या, मला इथं उतरायचं म्हणे. मग मी काय केलं, साईडला घेतली गाडी आणि थांबवली. बाबाला उतरला. आता बाबा काय जसे उतरले तसेच डायरेक्ट माझ्या गाडीच्या पुढून दोन्ही हाताने हँडल पकडलं. म्हणे भाऊ मला अर्जंट दवाखान्यात जायचं, मला 100 रुपयाची गरज आहे. तर म्हणलं बाबा माझ्याजवळ पैसे तर नाही म्हणे भाऊ काही करा म्हणे, पण 100 रुपये मला तुम्ही काही कोणात द्याच. आता मला वाटलं असू शकतं कोणाची काही प्रॉब्लेम असू शकता. पण म्हणे बाबा 50 रुपये आहे माझ्याकडं, देऊ का? आता म्हणे हा ठीक आहे. मग मी काय केलं, बाबाला 50 रुपये दिले. बाबा 5 मिनिटं थांबला माझ्याजवळ. बाबा जसा निघला कण देशीच्या दुकानावर, डायरेक्ट देशीच्या दुकानावर. मी डोक्याला हात लावला. अरे बापरे. पण मग काय होतं, मेसेज काय हा एक हसायची गोष्ट नाहीये. पण मेसेज असा आहे की ज्या एखाद्या माणसाला खरंच अडचण असली आणि त्याला जर प्रॉब्लेम आला तर तो सॉल्व्ह होत नाही आणि लोक विश्वास ठेवत नाही. म्हणून मला एक संदेश द्यायचा होता. पटलं तर लाईक आणि कमेंट करा.